भरपूर काबाड कष्ट करून आई वडील मेहनत घेऊन आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असतात. ज्या गोष्टीचा सामना, ज्या अडचणींचा सामना आपण केलाय, त्या गोष्टीतून आपल्या लेकरांनी कधीच जाऊ नये. त्यांनी खूप मोठं व्हावं, खूप शिकावं आणि आपलं नाव मोठं करावं, हीच कोणत्याही वडिलांची अपेक्षा असते. त्यासाठी ते काबाड कष्ट करतात, भरपूर शिक्षणासाठी लागणारा पैसा देखील जमा करतात आणि आपल्या मुलांना उच्च शिक्षण देण्याचा प्रयत्न करतात. ज्यावेळी आई वडिलांना मुलांकडून अपेक्षा असते, त्याच वेळी काही आई वडिलांचा मुलांकडून अपेक्षाभंग होतो. अशीच एक घटना सध्या समोर आलेली आहे. मम्मी पप्पा मला माफ करा, मी लूजर आहे, मी चांगली मुलगी नाही, असं पत्र एका लेकीनं आपल्या आई वडिलांसाठी लिहिलं आणि जगाचा निरोप घेतला. संपूर्ण प्रकार काय घडला होता पुढे पाहूयात. त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील. राजस्थानमधल्या कोटा शहरातून एका विद्यार्थिनीनं आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. कोटा शहरात JEE मेन परीक्षेची तयारी करत असलेल्या 12वीच्या विद्यार्थिनीनं आत्महत्या केली आहे. निहारिका सिंग असं तिचं नाव आहे. JEE मेनचा पेपर 30 जानेवारीला होणार होता, त्याआधीच तिनं जीवन संपवलं. ही घटना बेरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतल्या शिव मंदिर 120 फूट रोडवर घडलेली आहे. बेरखेडा पोलीस स्टेशनचे ASI रेवती रमण यांनी सांगितलं की शिव मंदिर 120 फूट रोड बोरखेडा इथं रहिवाशी विजय सिंह यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की त्यांची मुलगी निहारिका ही 18 वर्षांची होती व 12वीत शिकत होती. तिचा JEEचा ॲडव्हान्सचा पेपर मंगळवारी होणार होता. तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. तिला MBA रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, पण डॉक्टरांनी मृत घोषित केलं. अभ्यासामुळे ती तणावाखाली होती असं कुटुंबियांनी सांगितलं. मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं. कुटुंबियांच्या रिपोर्टच्या आधारे पोलीस पुढील कारवाई करत आहेत. आत्महत्येपूर्वी निहारिकानं सुसाईड नोट लिहून ठेवली होती. मम्मी पप्पा, मी JEE करू शकले नाही म्हणून मी आत्महत्या करत आहे, मी लूजर आहे, मी चांगली मुलगी नाही, मम्मी पप्पा मला माफ करा, असं त्यात लिहिलं होतं. तिचा चुलत भाऊ विक्रम यानं मीडियाला सांगितलं की निहारिका 3 बहिणींमध्ये सर्वात मोठी होती. त्यांचे वडील विजय बँकेत गनमॅन आहेत. विजय सकाळी ड्युटीसाठी निघाले. निहारिका दुसऱ्या मजल्यावर तिच्या खोलीत अभ्यास करत होती. घरातले इतर सदस्य खोलीत होते. सकाळी 10च्या सुमारास आजीनं खोलीचा दरवाजा ठोठावला. निहारिकानं दार उघडलं नाही. आजीनं ओरडून सर्वांना बोलवलं आणि आम्ही घटनास्थळी पोहोचलो तेव्हा निहारिका फासावर लटकलेली दिसली. अशा ज्या गोष्टी आहेत ते वारंवार सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर येत आहेत. जे काबाड कष्ट आई वडील घेतात, कमीत कमी त्याची तरी जाणीव मुलांनी ठेवावी आणि अशा गोष्टी करू नयेत, जेणेकरून आई वडिलांच्या पूर्ण आयुष्यभराच्या कष्टावरती पाणी फेरेल. अशा गोष्टी करताना मुलांनी आई वडिलांचा विचार देखील नक्कीच करावा.